अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रमैत्रिणींनो, कांदा हे एक महत्त्वाचं पीक आहे। महाराष्ट्र कांदा उत्पादन आणि निर्यातीत अग्रस्थानी आहे। काही महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव बरेच वाढले होते। अगदी किलोला 150 रुपये या भावात ग्राहकांपर्यंत तो विकला जात होता। आता याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना झाला हा शोधाचा विषय आहे। असो, तर मुद्दा असा आहे की भाव काहीही असला तरी कांदा पीक घेणं शेतकरी थांबवत नाही, कारण कांद्याची मागणी काही कमी होत नाही। जवळजवळ सर्वच भाज्यांमध्ये कांदा हा वापरलाच जातो, पण कांदा लागवड करणाऱ्यांना त्याच्यावर पडणाऱ्या रोगाचा सामना करावा लागतो। हे कीड आणि रोग वेळीच ओळखले आणि हाताळले गेले नाहीत तर शेतकऱ्याला मोठं नुकसान सोसावं लागतं, उत्पादनावर त्याचा परिणाम होतो। तर याचसाठी आज आपण जाणून घेणार आहोत कांद्यावर पडणारे विविध रोग आणि त्याच्या प्रतिबंधाचे आणि उपचाराचे उपाय। जांभळा करपा हा रोग पिकांचे सर्वात जास्त म्हणजे 50 ते 70% नुकसान करतो। याची लक्षणे म्हणजे पानांवर, फुलांवर लांबट असे पांढरे ठिपके पडतात आणि नंतर ते जांभळट होत जाऊन शेवटी काळे पडतात। पुढे हा पसरत जातो आणि पीक व्यापून टाकतो। रब्बी कांदा लावला असेल आणि त्यातच जर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर ढगाळ वातावरण झाले किंवा पाऊस झाला तर या रोगाचा त्रास जास्त वाढतो। यावर उपाय म्हणजे उन्हाळ्यात नांगरट करून जमिनी चांगली तापू द्यावी आणि पिकांची फेरपालट करावी। प्रति 10 लिटर पाण्यात मॅन्काझेब 25 ग्रॅम इतके मिसळून रोपांच्या उगवणीनंतर 30 दिवसांनी, नंतर 45 आणि 60 दिवसांनी फवारणी करावी। तसेच थायरम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी। खबरदारी म्हणून नत्रयुक्त खताचा जास्त वापर करू नये, तसेच नत्र खत द्यायला फार उशीरही करू नये। तसेच पेरणीपूर्वी बियाणांना कार्बेडायझिम 2 ग्रॅम सोबत कॅप्टन 2 ग्रॅम देऊन बीज प्रक्रिया केल्यास करपाला प्रतिबंध करता येतो। काळा करपा खरीप हंगामातल्या कांद्याला काळा करपा रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो। बुडख्याजवळ आणि पानांवर राखाडी रंगाचे ठिपके पडू लागतात, नंतर त्यावर उबदार आणि बारीक ठिपके पडतात। ते वाढत जाऊन पाने काळी पडतात आणि शेवटी रोपे मरतात। उपाय म्हणून प्रति 10 लिटर पाण्यात मॅन्काझेब 25 ग्रॅम इतके मिसळून फवारणी करावी। पिकाच्या जमिनीत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी। रोपांची लागवड गादी वाफ्यावर करावी। तपकिरी करपा तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले किंवा मार्च एप्रिल महिन्यात पाऊस झाला तर या बुरशीयुक्त रोगाचे प्रमाण वाढते। पानांवर तपकिरी चट्टे पडू लागतात, नंतर त्यांचा आकार वाढत जातो आणि रोपे सुकत जातात। यावर उपाय म्हणून प्रति 10 लिटर पाण्यात मॅन्काझेब 25 ग्रॅम इतके मिसळून फवारणी करावी। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांची फेरपालट करावी। पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल असे व्यवस्थापन करावे। बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी। दर 15 दिवसाच्या अंतराने 25 ग्रॅम मॅन्काझेब किंवा हेक्झेकोनाझोल 10 मिली किंवा प्रोपिकोनाझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाणी घेऊन रोपांचे स्थानांतर केल्यानंतर 30 दिवसांनी 3 ते 4 फवारण्या कराव्यात। मर रोग या रोगात पीक पूर्ण कोलमडून पडू लागते। होतं असं की आपण जेव्हा बी पेरतो तेव्हा बुरशीचे तंतुमय धागे रोपांच्या जमिनीलगतच्या भागात लागून पीक कमजोर करतात। यात रोपे पिवळी पडतात आणि रोपांचा जमिनीलगतचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडू लागतात। काही वेळेला हा रोग जास्त वाढला की पिकाचे 80 ते 90% नुकसान करू शकतो। मर झालेल्या रोगाच्याच जागी पुढील वर्षी पीक घेतले तर हा रोग आणखी जोमाने वाढतो। यावरचा उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियांना कॉबॉक्सिन हे औषध 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे। कांद्याच्या पिकाला पाण्याचा चांगला निचरा होणं महत्वाचं आहे, त्यामुळे बुरशीमुळे होणारे बरेच रोग वेळेआधीच थांबवता येतात। म्हणून कांदा लागवड नेहमी गादी वाफ्यावर करावी। गादी वाफ्यात पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो। तसेच पुढच्या लागवडीच्या वेळेस रोपवाटिकेची जागा बदलून लागवड करावी। या उपायानंतरही जर रोगाची लागण झाली तर कॅप्टन
बोरॉन 30 ग्रॅम घेऊन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून ओतावे. लागवड करण्याकरता शक्यतो रोगप्रतिकार जातीची निवड करावी. शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल ही काळजी घ्यावी. तसेच कांद्यांवर फुलकीड सुद्धा पडते. मादा आणि पिल्ले पाने कुरतडून त्यातला रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके पडू लागतात. दिवसा तापमान वाढले की ही कीड पानांच्या बेचक्यात किंवा गवतामध्ये खोलवर लपून राहते. पांढरे ठिपके वाढत जाऊन एकमेकांना जोडले जातात आणि त्यामुळे पाने वाकले जाऊन कोलमडू लागतात. या किडीच्या जखमांमधून करपा रोग वाढीस लागतो. यावर उपाय म्हणून लागवडीपूर्वी रोग प्रक्रिया करून घ्यावी. लागवडीनंतरच्या 30 दिवसांनी 60 ते 70% आर्द्रता असताना व्हर्टीसिलियम लॅकेनी प्रति लिटर 5 ग्रॅम या प्रमाणात पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. फवारणी करताना चिकट द्रवाचा वापर नेहमी करावा. 5% निंबाई अर्काची फवारणी करावी. रोपांच्या लागवडीनंतर फॉफेट 10G कीडनाशक तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांची फेरपालट करावी आणि शेतांच्या कडेने मक्याच्या 2 ओळींची लागवड करावी. एकरी 4 किलो या प्रमाणात वाफ्यात टाकावे. फिप्रोनिल 15 मिली किंवा सायपरमेथ्रिन 5 मिली किंवा प्रोफेनोफॉस 10 मिली, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 मिली 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारणी करावी. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.